नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी दिसत आहे प्रचंड घसरण। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी दिसत आहे प्रचंड घसरण। पण जागतिक सोयाबीन बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी दिसत आहे प्रचंड घसरण? हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडलंय जागतिक सोयाबीन बाजारात की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे प्रचंड घसरण। मग जागतिक सोयाबीन बाजारामध्ये घसरण होण्यामागचं कारण काय व या घसरणीचा फटका आता आपल्या देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला बसणार का? यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव देखील दबावात राहणार का? या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी दिसत आहे प्रचंड घसरण। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी दिसत आहे प्रचंड घसरण। पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी दिसत आहे प्रचंड घसरण आणि या घसरणीचा फटका देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला बसणार का? यामुळे भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची समीकरणे कशी असतील, सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आढावा आता आपण घेऊयात। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर मागच्या 2 आठवड्यापूर्वी जो सोयाबीनचा बाजारभाव $13.5 प्रति बुशेलच्या आसपास होता, त्या सोयाबीनचा बाजारभाव सध्या सीबॉट वरती $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत आला आहे। याचा अर्थ जागतिक सोयाबीन बाजारभाव अत्यंत दबावात आहे। यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझील मधील रेकॉर्ड उत्पादन आणि अर्जेंटिना मधील गेल्या वर्षीच्या तुलनेतील दुप्पट उत्पादन। या घडामोडींचा विचार केला तर हा दबाव आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात कायम राहण्याची शक्यता आहे, परंतु खालच्या स्तरावरून 15 तारखेनंतर सुधारणा होण्याची शक्यता आहे। व शिवाय देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढणार अशी सुद्धा शक्यता नाही। म्हणून आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव 15 तारखेनंतर काही प्रमाणात वाढून 4800 पार जाताना दिसू शकतो आणि याचा फायदा घ्यायचा आहे। 4800च्या भावावर 25% विक्री, 5000च्या भावावर 50% विक्री आणि 5200च्या भावावर उर्वरित 25% सोयाबीनची विक्री करायची, ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार आहे 100% फायदा।
मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।